2029च्या लोकसभा निवडणुकांआधी केंद्रातल्या मोदी सरकारचा एक प्लॅन आहे. सरकारला निवडणुकीआधी संसदेत महिलांसाठी 33% आरक्षण लागू करायचं आहे. पण हे आरक्षण लागू करण्याआधी देशामध्ये डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागेल. यासाठी देशात जनगणना ही होऊ द्यावी लागेल आणि ही सगळी प्रक्रिया 2029 पर्यंत पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे आता सरकारनं मधला मार्ग काढत 2011च्या जनगणने आधारेच डिलिमिटेशन करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी सरकारनं संसदेत 3 विधेयकं आणली आहेत. या विधेयकांवर गुरुवारी 16 एप्रिलला लोकसभेत जोरदार चर्चा झाली. आज 17 एप्रिलला सुद्धा यावरती चर्चा होऊन संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. मतदान झाल्यानंतर या विधेयकाबाबतचं चित्र हे स्पष्ट होणार आहे. आता लोकसभेत एनडीएला बहुमत असलं तरी हे विधेयक पास करणं सरकारला सहजासहजी शक्य होणार नाहीये. हे विधेयक पास होणार की अडकणार हे अखिलेश यादव आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या नेत्यांवरती अवलंबून असणार आहे. या नेत्यांनी जर मनात आणलं तर ते मोदी सरकारचा गेम करू शकतात असं म्हटलं जातंय. पण या विधेयकासाठी होणाऱ्या मतदानाच्या आकड्यांचा खेळ नक्की आहे काय? लोकसभेत विधेयक पास होणार की नाही हे अखिलेश यादव आणि नायडू कसं ठरवतील? हे नेते मोदी सरकारचा गेम करू शकतील का? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. खरं तर मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक सगळ्यात आधी 2023 मध्ये आणलं होतं. त्यावेळी या विधेयकाला नारी शक्ती विधेयक असं नावही देण्यात आलं होतं. सरकारनं तेव्हा संसदेचं विशेष असं अधिवेशन घेऊन हे विधेयक मंजूर केलं होतं. त्यावेळी सगळ्याच प्रमुख पक्षांनी या विधेयकाच्या बाजूनेच मतदान केलेलं. लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं तब्बल 454 इतकी मतं पडली होती, तर विरोधात फक्त 2. ही 2 विरोधी मतं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांची होती. या विधेयकात मुस्लिम समाजाच्या महिलांकडे दुर्लक्ष करण्यात आलंय म्हणून याला आमचा विरोध आहे असं एमआयएमचं म्हणणं होतं. लोकसभेनंतर हे विधेयक राज्यसभेत सुद्धा पास झालं. पुढे राष्ट्रपतींकडनं मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात देखील रूपांतर झालं. पण जनगणना आणि डिलिमिटेशनची प्रक्रिया रखडल्यामुळे हा कायदा अजूनही लागू झालेला नाहीये. आता सरकारनं 2011च्या जनगणने आधारेच डिलिमिटेशन करण्यासाठी 3 नवीन विधेयकं आणलेली आहेत. ही विधेयकं जर संसदेत पास झाली तर देशामध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन 2029च्या निवडणुकीआधीच संसदेत महिला आरक्षण लागू होईल. आता हे होणं आणि न होणं अखिलेश यादव आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासारख्या नेत्यांवरती कसं अवलंबून आहे ते समजून घेऊयात. ही 3 विधेयकं पास करण्यासाठी म्हणजे संविधानात संशोधन करण्यासाठी लोकसभेत सामान्य बहुमत नाही तर विशेष बहुमताची आवश्यकता असते. याचा अर्थ काय? तर लोकसभेच्या एकूण 543 खासदारांपैकी 50% म्हणजेच 272 खासदारांची उपस्थिती यासाठी अनिवार्य असते. याशिवाय जितके खासदार उपस्थित आहेत त्यापैकी विधेयकाला 2/3 खासदारांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक असतं. म्हणजेच काय? तर जर सगळे 543 खासदार उपस्थित असले, त्यांनी मतदान केलं तर विधेयक मंजूर होण्यासाठी 362 मतांची आवश्यकता लागेल. आता जर सत्ताधारी एनडीएचा विचार केला तर एनडीएकडे लोकसभेत 292 खासदार आहेत तर विरोधकांकडे 233 खासदार आहेत. याचाच अर्थ जर सगळे खासदार उपस्थित राहिले तर एनडीए स्वबळावरती हे विधेयक मंजूर करून घेऊ शकत नाही. यासाठी सरकारला विरोधकांच्या मदतीची आवश्यकता लागणार आहे. आता गेल्या वेळी म्हणजे 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक कुठल्याही विरोधाशिवाय मंजूर झालं होतं. पण यावेळी मात्र तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण यावेळी विरोधकांचं असं म्हणणं आहे की त्यांचं महिला आरक्षणाला पाठिंबा जरूर आहे, पण त्या आडून सरकार जी डिलिमिटेशनची प्रक्रिया राबवत आहे तिला त्यांचा विरोध आहे. लोकसभेत विरोधक याच मुद्द्यावरती विरोध करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असं म्हटलंय की सध्या सरकारकडनं संसदेत मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाहीये. देशात लोकसंख्येच्या आधारे डिलिमिटेशनची प्रक्रिया राबवली तर दक्षिण भारतातल्या राज्यांचं मोठं असं नुकसान होईल अशी भीती तिथल्या नेत्यांना आहे. त्यामुळेच या विधेयकाला दक्षिण भारतीय नेत्यांनी सुद्धा जोरदार असा विरोध सुरू केलाय. आता इथंच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण लोकसभेत समाजवादी पार्टीचे तब्बल 37 इतके खासदार आहेत. भाजप आणि काँग्रेस नंतर लोकसभेत सगळ्यात जास्त खासदार याच पक्षाचे आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळी समाजवादी पक्ष काय भूमिका घेईल यावरती बरीच गणितं अवलंबून असतील. तसं पाहिलं तर अखिलेश यादव यांनी यावेळी या विधेयकाला विरोध केलेला आहे. गुरुवारी लोकसभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले की त्यांचा महिला आरक्षणाला पाठिंबा असला तरी सरकार या संदर्भात घाईघाईनं पावलं उचलते. सरकारनं आधी जनगणना करावी आणि त्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी असं अखिलेश यादव यांनी म्हटलंय.
तर समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी या आरक्षण पद्धतीत मुस्लिम महिलांचाही समावेश करण्याची मागणी केली आहे। याचा अर्थ काय, तर मतदानाच्या वेळी समाजवादी पार्टी विधेयकाच्या विरोधातच भूमिका घेईल असं चित्र सध्या तरी दिसतंय। पण इथं एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे समाजवादी पक्षाची ताकद ज्या उत्तर प्रदेशात आहे त्या राज्याला डिलिमिटेशन प्रक्रियेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे। राज्यात सध्या लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत। जर 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर लोकसंख्येच्या आधारे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागा तब्बल 138 पर्यंत वाढतील असं म्हटलं जाते। महत्वाचं म्हणजे लोकसभेत हिंदी भाषिक राज्यांचा वाटा 38.1% 43.1% वाढण्याची शक्यता आहे। याचा मोठा फायदा अर्थातच समाजवादी पक्षाला होईल। त्यामुळे हा विचार करून अखिलेश यादव या विधेयकांना पाठिंबा देण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। जर समाजवादी पार्टीच्या सगळ्या 37 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर मोदी सरकारची वाट नक्कीच सोपी होऊ शकते। त्यामुळे अखिलेश यादव यांच्यावरती बरीच गणितं अवलंबून असतील असं म्हटलं जाते। आता याच ठिकाणी आणखी एका नेत्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे। तो नेता म्हणजे तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू। नायडू यांचा टीडीपी सध्या एनडीएचा भाग आहे। त्यांचे लोकसभेत 16 खासदार आहेत। एनडीएत भाजप नंतर टीडीपी सगळ्यात मोठा पक्ष आहे। मात्र नायडू हे दक्षिण भारतातल्या आंध्र प्रदेशात येतात, जिथं या विधेयकाचा जोरदार विरोध चालू आहे। नायडू यांनी स्पष्ट केलंय की ते या मुद्द्यावरनं सरकारच्या बाजूने आहेत। केंद्र सरकारनं स्वीकारलेलं सूत्र पूर्णपणे योग्य आणि सगळ्यांच्या हिताचं असल्याचं नायडू म्हणालेले आहेत। पण इथंच नायडू यांनी याआधी केलेलं वक्तव्य महत्वाचं ठरतं। नायडू हे याआधी म्हणाले होते की उत्तरेकडच्या राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडच्या राज्यांची लोकसंख्या ही कमी आहे। अशा परिस्थितीत दक्षिणेकडच्या राज्यांना मिळणाऱ्या जागांची संख्या ही कमी केली जाऊ नये। लोकसंख्येच्या आधारे जागांचं थेट वाटप करण्याची पद्धत ही योग्य नाहीये। त्यामुळे डिलिमिटेशनची प्रक्रिया जनगणनेशी जोडण्याची आवश्यकता नाही असं मत नायडू यांनी व्यक्त केलेलं। आता समजा या मुद्द्यावरनं चंद्राबाबू नायडू यांनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर मात्र मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं। नायडू यांच्या 16 खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं तर मोदी सरकारला विधेयक पास करणं अवघड जाऊ शकतं। त्यामुळेच नायडू हे सरकारचा गेम करू शकतात असं म्हटलं जातंय। सध्या तरी लोकसभेत 2/3 बहुमत नसल्यामुळे सरकारसाठी ही 3 विधेयकं पास करणं अवघड असं काम आहे। गेल्या वेळी सगळ्या विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला होता, पण यावेळी मात्र विरोधकांची भूमिका बदललेली आहे। महिला आरक्षणाला पाठिंबा असला तरी डिलिमिटेशनसाठी 2011च्या जनगणनेचा वापर करायला मात्र विरोधी पक्षांनी विरोध दर्शवलाय। त्यामुळे आता हे पक्ष मतदानाच्या वेळी नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, यावेळी ही 3 विधेयकं लोकसभेत पास होतील का? मोदी सरकार या परीक्षेत पास होईल का? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा।